हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील धान्य गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजता सुरुवात झाली। प्रथम पोस्टल मतमोजणीला प्रारंभ होताच वीज गेल्याने अर्धा तास सर्व कामकाज ठप्प झालं। त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला निलेवाडी गावापासून प्रारंभ झाला। पहिल्या केंद्राचा निकाल 9:30च्या दरम्यान आला। यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांनी 3935चं मताधिक्य घेतलं। हे मताधिक्य 20व्या फेरीपर्यंत वाढतच राहिलं। पोलिंग एजंटकडून मतमोजणी होताच निकाल बाहेर येत होते, पण निवडणूक विभागाकडून प्रत्येक केंद्राचा निकाल यायला 2-2 तास उशीर होत होता। एकूण 2,61,569 मतांची मोजणी करण्यात आली। यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना 1,34,191 मतं, तर काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना 87,942 मतं मिळाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिणचेकर यांना केवळ 24,952 मतं मिळाली। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांती सावंत यांना 3,741 मतं मिळाली। यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने हे 46,549 मतांनी विजयी झाले। नोटाला 1,124 मतदारांनी पसंती दिली। दुपारी 3:30 वाजता विजयी उमेदवार अशोकराव माने प्रमाणपत्र नेण्यासाठी आले होते, पण अजून प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं सांगितल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलं। सायंकाळी 5:30च्या दरम्यान संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, पण निकाल जाहीर करण्यात दिरंगाई झाल्यामुळं निवडणूक आयोगाकडून आलेले निवडणूक निरीक्षक गगन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली। माझं समाधान होईल तोपर्यंत मी कोणत्याही कागदपत्रावर सही करणार नाही आणि या दिरंगाईबद्दल वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास विजयी उमेदवार अशोकराव माने कार्यकर्त्यांच्यासह मतमोजणी ठिकाणी आले, पण यावेळी टाळाटाळ झाल्यामुळं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून आत्तापर्यंत भाजप जनसुराज्य कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि कदम यांच्यावर अविश्वास व्यक्त केला। अशोकराव माने यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। सर्व जनतेला मी धन्यवाद देतो। सर्वांनी हातकणंगले तालुक्यातल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आपल्या युती शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये, ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळागाळावर लोकांना राबवल्या। लाडक्या बहिणींना मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली, त्यामुळे संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे।